नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2027ची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि त्याकरता आपण MPSC प्रिलिम्स 2026च्या पेपरचं ॲनालिसिससुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मॉडर्न इंडिया या टॉपिकचे सोर्सेस किंवा ज्याला आपण बुकलिस्ट म्हणतो त्याविषयीची चर्चा करणार आहोत. आणि मी याआधीच सांगितल्याप्रमाणे किंवा जे लोक आपल्याला फॉलो करत आहेत त्यांना हे ठाऊक असेल की बुकलिस्ट जी काही आहे, पुस्तकांची यादी जी काही आपण ठरवतो त्याचा आधार आपण जुन्या प्रश्नांचं जे ॲनालिसिस केलं आहे आणि जे सोर्सेस अलोकेशन केलं आहे तो आहे. त्यामुळे आपण मोघम कुठलीही बुकलिस्ट देत नाही आहोत. ठीक आहे. सो मॉडर्न इंडिया, आता मॉडर्न इंडिया असं म्हणत असताना मी या सेक्शनमध्ये म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी वर्गवारी करून दिलेली आहे की इतिहास म्हटलं की कुठले कुठले टॉपिक येतात. एन्शियंट इंडिया, मेडिएवल इंडिया, मॉडर्न इंडिया, मॉडर्नमध्ये पुन्हा स्वातंत्र्य चळवळ आणि पोस्ट इंडिपेंडन्स स्वातंत्र्योत्तर भारत हे दोन घटक आणि मग मॉडर्न महाराष्ट्र, त्यात महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक असे घटक आपण त्यात केलेले आहेत. आज आपण जी बुकलिस्ट पाहणार आहोत ही आधुनिक भारत म्हणजे सगळा जो काही स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे तो आणि स्वातंत्र्योत्तर भारत पोस्ट इंडिपेंडन्स जे काही सगळा इतिहास आहे तो, या दोघांची बुकलिस्ट जी आहे ती बघणार आहोत. सो सुरुवात करताना कुठलाही विद्यार्थी, मग तो नवा असेल जुना असेल कोणीही असेल, तुमचं वय 21-22 असेल किंवा तुम्ही उशिरा सुरुवात केली असेल, आधुनिक भारताचा अभ्यास करायचा म्हटलं आणि तुम्हाला UPSC द्यायची आहे, MPSC द्यायची आहे, काहीही तुम्हाला यापैकी परीक्षा द्यायची आहे, तुमचा प्राथमिक आणि प्रथम फर्स्ट सोर्स मस्ट बी हिस्ट्री टेक्स्टबुक फॉर क्लास 12 मॉडर्न इंडिया बाय बिपिनचंद्र. बिपिनचंद्र यांनी लिहिलेलं हे इयत्ता 12वीचं जे काही मॉडर्न इंडियाची ओल्ड NCERT आहे हाच तुमचा प्राथमिक स्रोत असला पाहिजे. हे मी गेली 12 वर्ष सांगतो आहे. माझे जुने लेक्चर्स इथे उघडून बघा, डिस्कशन्स बघा, प्रिलिम्सचे असतील, मेन्सचे असतील आणि आत्ता नवीन पॅटर्नचे असतील. मी हेच पुस्तक सांगतो आणि हेच सत्य आहे. ह्याच्यातूनच आपण सुरुवात केली पाहिजे, दुसऱ्या कशातूनही नाही. याचं मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जे काही 13 चॅप्टर्स आहेत याच्यात तुमच्या औरंगजेबाच्या निधनापासून म्हणजे 1707 पासनं भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटनांचा वेध घेतलेला आहे. गोष्टी रूपानं तो सगळा इतिहास सांगितलेला आहे. मॉडर्न इंडियाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हा टॉपिक आपण केवळ प्रिलिम्स करता अभ्यासत नाही आहोत. मॉडर्नचा आपल्याला फायदा जो आहे तो GS1 मध्ये जे आपण इतिहासाचं लेखन करतो आणि तिथे जे जवळपास 80-90 मार्कांचं आपल्याला लेखन करावं लागतं त्याकरता सुद्धा हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळं स्वातंत्र्य चळवळ त्यामागचं जे काही सगळी कारणं आहेत, रॅशनॅलिटी आहे, वेगवेगळे कॉजेस आहेत प्रत्येक घटनेमागचे, ते जर व्यवस्थित समजून घ्यायचे असतील हे पुस्तक वाचणं कंपल्सरी आहे, प्रिलिम्ससाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा. त्यामुळं या NCERTला मी मस्ट कॅटेगरीमध्ये टाकतो. मस्ट, हे वाचायलाच पाहिजे, याला पर्याय मी देत नाही. हे वाचणं कंपल्सरी आहे सुरुवात करताना. प्लस याच्यामध्ये भरपूर फॅक्ट्स सुद्धा आहेत, तथ्य सुद्धा याच्यात भरपूर आहेत. लक्षात येत आहे. सो आपलं नेहमीचा जो काही शिरस्ता आहे की मस्ट सोर्सेस की कन्फर्म वाचावेच लागतील, त्यातला पहिला सोर्स हा. दुसरा कन्फर्म किंवा मस्ट सोर्स तो म्हणजे ही दोन पुस्तकं, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बाय बिपिनचंद्र हे जे काही पुस्तक आहेत ते, याचा सुद्धा मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलेलं आहे. हे किंवा ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे जे स्पेक्ट्रम बुक्सचं पुस्तक आहे म्हणजे राजीव आहिर यांनी लिहिलेलं हे, या दोन्हींपैकी एक. इथं मी ऑर लिहिलेलं आहे, अँड म्हटलेलं नाही. लक्षात येते. मुलं ऐकताना बघताना थोडंसं सजग होऊन बघत नाहीत आणि नंतर म्हणतात अरे यांनी किती सोर्सेस सांगितले. मी ऑर असा शब्द वापरलाय. एकतर हे वाचा किंवा हे वाचा, ही दोनही वाचा असं म्हटलेलं नाही. आता याच्यातला डेटा, याच्यातलं सगळं जे काही घटनाक्रम किंवा याच्यातली तथ्य ही सर्व याच्यात आलेलीच आहेत. प्लस याच्यामध्ये इतरही अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. सो ही दोन्ही पुस्तकं आहेत, यापैकी कुठलंही तुम्ही वाचू शकता. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी समजून घ्यायचं असेल
हे पुस्तक जास्त उपयुक्त ठरतं, परंतु अधिक फॅक्ट्स, अधिक माहिती आणि थोडंसं नोट्सच्या स्वरूपात वाचायचं असेल तर हे पुस्तक फायदेशीर ठरतं. जनरली UPSC करणारे बहुतांश लोक हेच पुस्तक आता वापरायला लागलेले आहेत. सो ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हॅज बिकम द लक्ष्मीकांत फॉर मॉडर्न इंडिया. इट हॅज बिकम द लक्ष्मीकांत, लाईक जसं M लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी हे कॉन्स्टिट्यूशनसाठी आता मस्ट रीड आहे, तसंच हे पुस्तक आता झालेलं आहे. जरी याचं नाव ब्रीफ हिस्ट्री असं म्हटलेलं असलं तरी ते इट इज नॉट ब्रीफ, ते त्याच्या उलट आहे, इट इज व्हेरी वास्ट. लक्षात येतं. सो हे किंवा हे तुमचा चॉईस आहे. म्हणजे आपला सोर्स जो आहे मस्ट, त्यातला दुसरा, पहिलं जे आपण बघितलं ते हे आणि दुसरं जे आपण बघितलं ते हे. इथे हे आणि हे तुम्ही जर वाचलं किंवा हे आणि आधीचं, तर तुमचा अभ्यास तुम्ही तयार आहात असं मी समजतो फॅक्टच्या दृष्टीने. आता ह्याच्यानंतर तुम्ही स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात इतर काहीही नाही वाचलं आणि तुम्ही परीक्षेला गेलात, हे जर तुम्ही रिलिजियसली विथ कमिटमेंट वाचलेलं असेल तर तुमच्यामध्ये तो कॉमन सेन्स डेव्हलप होतो आणि तुम्हाला उत्तरं देता येऊ शकतात. लक्षात येतं आहे. सो हे वाचलं, ही दोन्ही पुस्तकं, आधीचं NCERT यापैकी एक, तर माझा मॉडर्न इंडियाचा अभ्यास मी केलाय सर असं आपण प्रामाणिकपणे म्हणू शकतो. लक्षात येतं. ही मस्ट सोर्सेस आपली झाली आहे. आता पुढे थोडंसं आता पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाविषयी, ह्याच्यामध्ये पण पुन्हा बिपिनचंद्र यांचंच इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे, आणि याचं भाषांतर के सागरनी केलं आहे ते. पण आता हे पूर्ण वाचायचं आहे का, तर नाही, हे 100% वाचायचं नाही. याच्यामध्ये जो संस्थानांच्या विलिनीकरणाचा भाग आहे, म्हणजे याच्यातले चॅप्टर्स जे काही आहेत ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे साधारणतः ज्याला आपण म्हणतो कन्सोलिडेशन ऑफ इंडिया ॲज अ नेशन, चॅप्टर नंबर 7 इंग्लिश याच्यातला. त्यानंतर लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन, भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती. त्यानंतर थोडंसं ज्याला आपण म्हणतो की इयर्स ऑफ होप अँड अचिव्हमेंट, नेहरूंच्या कालखंडामधलं सगळं जे येतं, म्हणजे काय नामची चळवळ असेल, अलिप्ततावाद असेल वगैरे वगैरे, हे 3-4 प्रकरणं याच्यातनं व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे हैदराबादचा काय आहे, काश्मीरचा काय इश्यू आहे, जुनागडचा काय आहे, हे आपल्याला लक्षात ते येऊ शकतं. सो ही याच्यामधलं सिलेक्टिव्ह भाग हे केलं म्हणजे आपलं पोस्ट इंडिपेंडन्सचा जे काही आहे ते संपतं माझ्या मते, मेन्सच्या दृष्टीने सुद्धा. लक्षात येतं. सो हे 3 सोर्सेस मॉडर्न इंडिया आणि पोस्ट इंडिपेंडन्ससाठी आपण दिलेले आहेत. हे कंपल्सरी करायला पाहिजे. याच्यातलं सिलेक्टिव्ह म्हणतोय मी, हे पूर्ण पुस्तक नाही, 100% हे वाचायचं नाही आहे. याच्यातला निवडक भाग वाचायचा आहे. आणि तो निवडक म्हणजे काय, संस्थानांचं विलिनीकरण, नेहरूंच्या कालखंडापर्यंत, म्हणजे साधारणतः 1964 पर्यंत नाम असेल, मग इंदिरा गांधींच्या काळात काय झालं, तो असा PYQ ओरिएंटेड भाग वाचणं अपेक्षित आहे. आता हे सोडून जर तुम्हाला वेळ मिळाला, आणि तो मिळतो, म्हणजे इंस्टाग्राम कमी आपण ब्राउज केलं, फेसबुकवर टाइमपास कमी केला, यूट्यूबवर एंटरटेनमेंट जी आहे ती बंद केली, म्हणजे शिक्षणाच्या नावाखाली जे मनोरंजन चाललं आहे ते बंद केलं, तर आपल्याला भरपूर वेळ मिळतो. आणि असं एक 2-3 दिवस जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण हे शाळेचं, हे मला फार आवडणारं पुस्तक बालभारतीचं जुनं आहे, आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वी, हे खूप फॅक्ट्सनी लोडेड पुस्तक आहे. UPSC प्रिलिम्स म्हणजे उषा मेहतांचा प्रश्न सुद्धा याच्यातून सापडतो. हे फार सुंदर पुस्तक आहे. हे नोट्ससारखंच आहे, खूप डेटा याच्यामध्ये दिलेला आहे. तर हे तुम्ही वाचून घेऊन याची नोट्स करू शकता. प्लस इयत्ता 8वीचं नवं जे पुस्तक आहे ते, त्यानंतर इयत्ता 12वीचं, याच्यामध्ये पण फार छान माहिती दिलेली आहे. म्हणजे 1942च्या चळवळीमध्ये कोणी काय टोपण नाव घेतलं, कुसुम कोणाचं नाव होतं वगैरे वगैरे, हे सगळं ह्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं वेळ तुम्हाला मिळाला, जो की मिळतो, पण तरी मी इथे लिहितो वेळ मिळाल्यास. नाहीतर काय होतं, मुलं मग म्हणत बसतात, नाही शेळके सरांनी एवढं सांगितलंय, एवढं वाचायचं आहे का वगैरे. तर ही तुम्ही तिन्ही जे आहेत काय, हे अर्ध्या दिवसाचं काम आहे. आणि याच्या नोट्स काढून घेतल्या तर हे मजेशीर आहे, सुंदर आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा, ही YCMOEचं जे पुस्तक आहे ते, जर तुम्हाला यातलं काहीही अगोदरचं करायला जमणार नसेल, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे HIS 220 कोड असलेलं मॉडर्न इंडियाचं जे मटेरियल आहे BAच्या इतिहासाचं, जे फ्री डाउनलोडिंगला उपलब्ध आहे, तेही तुम्ही वाचू शकता. आयोग अनेकदा याच्यातून डायरेक्ट प्रश्न काढत असतो. जर तुम्हाला इतर काही वाचायचं नसेल तर किमान हे तरी तुम्ही वाचायला पाहिजे. प्लस NCERTs, जर ज्यांना स्टेट बोर्ड वाचायचं नाही आहे, जे UPSC करतात, त्यांनी या 3 NCERTs जे आहेत
ही अवर पास टू ही जी काही आहे सोशल सायन्सची इयत्ता 8वीची NCERT, 8वीच्या 2 पार्ट 1 आणि पार्ट 2 या, आणि एक जी आहे ही 12वीची थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 3. याच्यामध्ये इंटरेस्टिंग डेटा तुम्हाला वाचायला मिळू शकतो, पण हे कंपल्सरी नाही. पण जर तुम्हाला रायटिंग चांगलं करायचं असेल तुमचं GS1चं, GS1मध्ये मार्क्स हवे असतील, तर हे NCERT सगळ्या ह्या ज्या 3 आहेत किमान ह्या वाचून घ्यायला पाहिजेत. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मॉडर्न इंडियाच्या बाबतीत आहे ना, सोर्सेस खूप आहेत, त्यामुळं आपण स्वतःला कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे. म्हणून जर काहीच करायचं नसेल तर फक्त याच्यातलं एक आणि ही NCERT इथे आपण थांबवून घेतलं तरीही ते चालणार आहे. ज्यांना वेळ आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे, तर हे स्टेट बोर्ड किंवा YCMOEचं हे पुस्तक किंवा मग हे NCERT ह्याला ॲडिशन म्हणून तिथे आपल्या नोट्समध्ये टाकू शकतात. आणि हिस्ट्रीचं काय असतं, खूप सगळा डेटा जो आहे ना हा ओव्हरलॅप करतो, म्हणजे तेच लिहिलेलं असतं. सो इट्स लाईक अ रिव्हिजन. ते सोर्सेस आपण वाढवत नाही, ते रिव्हिजनच होते. आता ह्याला जोडून जर आपण बोलायचं म्हटलं तर बऱ्याचदा लोक जे आहेत ते ग्रोवरचं नाव घेतात. ग्रोवर मीही सजेस्ट करतो, पण ग्रोवरच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की ते खूप व्हास्ट आहे. याच्यातला सिलेक्टेड भाग म्हणजे गव्हर्नर जनरल जे आहेत ना, म्हणजे बेंटिकच्या काळात काय झालं, कॉर्नवॉलिसच्या काळात काय झालं, कॅनिंगच्या काळात काय झालं, कर्झनच्या काळात काय झालं, डलहौसीच्या काळात काय झालं, हे बेसिक डेटा जो आहे तो थोडासा तुम्ही याच्यातून ब्राउज करू शकता, असं चालू शकता, पण 100% वाचा असं मी सजेस्ट करणार नाही. मग बाकी आता मॉडर्नला हजारो सोर्सेस आहेत. इच्छा मग आता UPSCचे अनेक लोक सजेस्ट करतात, ती मीही वाचलेली पुस्तक आहेत. शेखर बंडोपाध्याय यांचं फ्रॉम प्लासी टू पार्टिशन हे आहे. परवा दिवशी सुमित सरकार गेले, त्यांचं मी मॉडर्न इंडिया दाखवलं होतं, ते मी वाचलेलं आहे. त्यानंतर तुमचं इशिता बॅनर्जी दुबे यांचं हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, याच्यातही माहिती आहे. वाचायला अमर्याद आहे. पोस्ट इंडिपेंडन्ससाठी हल्ली आता लोक इंडिया आफ्टर गांधी राम गुहांचं सांगतात, हेही मी वाचलेलं आहे. विल्यम डॅर्लिंपलचं द अनार्की आहे, याच्यातही खूप माहिती दिली आहे. एरा ऑफ डार्कनेस आहे, याच्यातही शशी थरूर यांचं खूप माहिती दिली आहे. पण ही पुस्तकं मी का दाखवतोय, तुम्ही गुगल जर केलं ना, सोर्सेस फॉर मॉडर्न इंडिया फॉर UPSC, सोर्सेस फॉर मॉडर्न इंडिया फॉर MPSC, तर ही सगळी नावं येतात. मग एखादा टॉपर त्यांना मध्येच काहीतरी वाचलेलं सांगतो, एखादं दिल्लीच्या क्लासमधलं वेगळंच काहीतरी सांगतात. तर हे सोर्सेस आहेत, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, पण आपल्याला कुठं थांबायचं हे ॲस्परंट म्हणून आपण ठरवलं पाहिजे. मी शिक्षक आहे, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, इतिहासाचा शिक्षक आहे, मला इतिहास आवडतो. माझ्या लायब्ररीमध्ये जर मॉडर्न इंडियाची पुस्तकं काढायची ठरली तर त्याचं पर्सेंटेज 100ला 40 इतकी माझ्याकडे आधुनिक भारतावर पुस्तकं आहेत. का? मला त्याच्याबरोबर वेळ व्यतीत करायला आवडतं. ॲस्परंट म्हणून आपल्याला मर्यादित वेळेत काम करायचं असतं, त्यामुळं हे सोर्सेस आपण रेफर करायला नको. ठीक आहे, आपण सुरुवातीला सांगितलेलं मॉडर्न इंडियाची एक ओल्ड NCERT आणि स्पेक्ट्रम किंवा बिपनचंद्र, बस संपलं. आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्सचा सिलेक्टेड भाग, माझं मॉडर्न संपलं सर. आणि भरत जर मला घालायची असेल तर NCERT आणि स्टेट बोर्ड, फिनिश. हा झाला आपला मॉडर्न इंडियासाठीचा सोर्स किंवा बुक लिस्ट. लक्षात येतं आहे? मॉडर्न महाराष्ट्रासाठीची बुक लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईन. इथं थांबूया. धन्यवाद.